नुकतंच आपण एक ट्विट केलेला आहे 40% किंवा 50% तिकडे जाऊन प्रचार करतात, काय नेमकं? आता आपण पाहिलं असेल आजच महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री मला वाटतं कर्नाटकात गेलेत प्रचारासाठी. एक गोष्ट आहे की तिथे 40% सरकार हे भाजप सरकारला सगळेच जनता तिथे म्हणत आहे आणि आपण एकंदर प्रचारामध्ये पहा, लोकांमध्ये पहा, ही भावनाच आहे की 40%चं सरकार. एक प्रामुख्याने जर आपण कम्पेअर करायला गेलो तर इथे 40% 50% वगैरे नाही आहे, कारण इथे अख्खं सरकारच बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं आहे. पण हास्यास्पद गोष्ट हीच आहे की 50 खोकेवाले हे 40%साठी आज प्रचाराला गेलेत. खरं तर तिथे जाऊन आपले जे मराठी बांधव आहेत त्यांचा आवाज ऐकणं गरजेचं होतं. महाराष्ट्र एकीकरण समिती असेल त्यांच्यासाठी प्रचार करणं गरजेचं होतं, पण मिंदे ते मिंदेच. एकूणच आपण पाहतोय बारसूमधील नागरिकांचा रोष हा प्रचंड पाहतोय, मात्र सरकार कुठेही चर्चेला सामोरे जात नाहीये असा देखील आरोप आहे. कुठेही सरकार चर्चेला जाणार नाही. मुळात सरकार हे स्वतःसाठी बसलेलं आहे. जसं मी सांगितलं की आज देखील घटनाबाह्य मुख्यमंत्री जेव्हा कर्नाटकात होते तेव्हा महाराष्ट्राचा विचार करणं गरजेचं होतं, पण स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांच्या बॉसेसचं ऐकून आज कर्नाटकात ते प्रचारासाठी गेले. जसं मी सांगितलं 50 खोके आणि 40% हे एकमेकांकडून काय शिकतील हे आज ऐकण्यासारखं राहील. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहत असाल बारसूमध्ये देखील काल उद्धवसाहेब जेव्हा बारसूमध्ये होते त्यांनी देखील तिकडच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की माणुसकीचा धर्म पाळून तिथे वागणं गरजेचं लोकांसोबत. उगाच लाठीचार्ज असेल, अश्रुधूर असेल, जसं काल बारसूचा विषय तसा मी काल पुण्यात होतो, वेताळ टेकडी असेल, रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन असेल, हे सगळेच विषय आपण पाहतोय की एकंदर सगळीकडे हुकुमशाहीची राजवट आपल्याला दिसायला लागलेली आहे. कुठेही लोकांचं ऐकून घेणं हे सरकारच्या मनात नाही आहे. बारसूचा विषय जर चर्चेने सुटला नाही तर पुढचं पाऊल हे काय असणार आहे? मला वाटतं पहिलं चर्चा तर करावी, कारण हे सरकार किती दिवस टिकेल हे एक पहिली गोष्ट राहिली. दुसरी गोष्ट म्हणजे जे सरकार आमच्या महाराष्ट्रात फिरायला पाहिजे होतं, शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे होतं किंवा बारसूमध्ये जायला पाहिजे होतं किंवा पुण्यात जाऊन वेताळ टेकडी असेल, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल, अजनीवन नागपूरमध्ये असेल, ह्याच्यावर तिकडच्या स्थानिक जनतेबरोबरची चर्चा करायला पाहिजे होती. आपण बघताय की प्रचारामध्ये व्यस्त आहे, म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून न घेणं आणि प्रचारात व्यस्त राहणं हे आजचं धोरण दिसतं. वज्रमूठ सभेवरनं देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. वज्रमूठ सभा ही संपलेली आहे, यापुढे कुठली वज्रमूठ सभा ही होणार नाही महाविकास आघाडीची, असे आता विरोधक म्हणू लागलेले आहेत. आता विरोधकांना एवढा धक्का बसलेला त्या वज्रमूठ सभेचा की त्यांच्या मनात ही कदाचित इच्छा असावी, पण वज्रमूठ सभा ही उन्हाळ्याच्या नंतर, कारण आपण पाहिलं असेल जे खारघरमध्ये झालं एकदम ढिसाळ नियोजन ज्याच्यामुळे होतं, कदाचित घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची वेळ असेल, काही असेल, त्यांनी स्वारींवरच ढकलून दिली जबाबदारी. तरी देखील जे काही घडलं तिथे तसं कुठेही घडू नये म्हणून आम्ही उन्हाळ्यात ते सभा पुढे ढकललेले आहेत. बिलकुल नाही. काल आपण आमदारांना देखील पाहिलं असेल, ही भूमिका स्पष्ट आहे की नाणार जेव्हा तिकडच्या लोकांना नको होता, आपलं सरकार आलं महाविकास आघाडीचं आणि आपण जनतेचं ऐकून नाणारला तिथून हलवलं. तसंच नंतर महाराष्ट्रातून रिफायनरी जाऊ नये म्हणून एखादा प्रयत्न करत होतो, त्याच्यात जर तिकडच्या स्थानिक जनतेला पटलं तर बारसू म्हणून बारसूसाठी पत्र लिहिलेलं. MIDC असेल किंवा प्रोजेक्ट प्रॉपोनंटला आमची अट हीच होती की पहिलं जाऊन तिकडच्या स्थानिक नागरिकांना प्रोजेक्ट काय आहे, प्रकल्पामध्ये काय काय तिथे होणार आहे, प्रदूषण होणार की नाही हे समजून सांगावं. जनतेला जर पटलं तर ठीक आहे, पण काल जसं उद्धव साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की गुजरातबरोबर एक डील करूया आपण, गिफ्ट सिटी असेल म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असेल किंवा वेदांता फॉक्सकॉन असेल ते महाराष्ट्राला द्या आणि रिफायनरीचा प्रोजेक्ट गुजरातला आनंदात घेऊन जा. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत किंवा त्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आता नितेश राणे. त्याच्यावर कधी कोण बोलतं का? आवाज हास्यादी नसलं तरी जाऊ दे ना, सोडून द्या त्याच्या. मणिपूरची एकंदरीत स्थिती बघितली तर चिंताजनक आहे. शूटच साईडच्या परवा मी ऑर्डर्सबद्दल ऐकलं, काय नक्की होते तिथे ते लोकांसमोर येत नाही, पण हा हिंसा तिथे चाललेला आहे हा आपल्याच देशात धक्कादायक आहे आणि कुठेही असून ते कमी होताना दिसत नाही आहे. त्याच्यात आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी असतील आणि इतर वेगळ्या राज्यांचे विद्यार्थी असतील, हे सगळेच अडकलेले आहेत. सामान्य नागरिकांचे हाल होतात, ते कुठेतरी त्याला सुटका देणं गरजेचं आहे. आजचा आपला एक महाआरोग्य जो शिबिराचा कॅम्प हा शेवटचा आहे, यानंतर डोर टू डोर आपण जाणार आहात. मात्र दुसरीकडे याच वरळी मतदारसंघात आता शिंदेकडनं देखील मातोश्री कॅम्प हा आरोग्याचा चालू केलेला आहे. कसं पाहता? ते पण नाव चोरलेलं आहे. म्हणजे जसं मी सांगितलं तर ठाकरे आडनाव पण ते लावायला लागतील कदाचित, पण कारण स्वतःचं जे काय ते दाखवायला लाज वाटते त्यांना. पण मुळात एकच आहे, आपण पाहिलं असेल की आमचं हे कॅम्प्स
गेले 4 आठवडे म्हणजे आलटून पालटून ऑल्टरनेट संडेज आम्ही घेत आहोत. चांगला रिस्पॉन्स येत आहे आणि आरोग्य शिबिरामध्ये आम्ही घरोघरी जातो. कुठेही जास्ती प्रचार वगैरे आम्ही केलेला नाही, कारण हे खरोखर स्थानिक जनतेसाठी आम्ही करत आहोत. तसंच पुढे गेल्यानंतर काही फिवर क्लिनिक्स वगैरे आम्ही प्लॅन केलेले आहेत. खेळाचे काही स्पोर्ट्समध्ये आम्ही काही कॅम्प्स प्लॅन केले आहेत. हे चालू असतं माझ्या मतदारसंघात. पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी आमंत्रण दिलेलंच आहे की चला इथून तुम्ही लढा, नाही तर मी ठाण्यातून लढतो. आदि जी हिंदी में बताइए, सीएम एकनाथ शिंदे कर्नाटक में है, वहाँ चुनाव प्रचार के लिए गए हुए हैं, उस पर आपका रिएक्शन? एक तो वो इलीगल सीएम है, दूसरी बात तो यही है कि आज बहुत ही मैं दिलचस्पी से देख रहा हूँ न्यूज़ को, क्योंकि 50 खोखे वाले 40% से क्या सीखने वाले हैं, ये मुझे भी दिलचस्पी है. तो मैं भी आपकी न्यूज़ चैनल को देख रहा था कि क्या उनमें बातचीत होगी, क्योंकि यहाँ तो 40% नहीं, पूरी सरकार ही बिल्डर कॉन्ट्रैक्टर की है. एक चीज़ और ये है कि जो एनसीपी में हुआ उसके बाद वज्रमुख सभा की तारीखें आगे बढ़ गई, तो क्या एमबीए पर उसका असर पड़ेगा? जो सभाएं रद्द हुई है, कैंसिल हुई है? बिल्कुल नहीं. किसी भी अंतर्गत मामले पे हम बात नहीं करते, लेकिन यही बात है कि अगर आपने देखा होगा जो खारगर में बात हुई, एक हादसा हुआ, उसके बाद हमने यही तय किया था कि अब आप देख रहे हो कि हीट वेव्स तो पूरे महाराष्ट्र में है, देश में है, तो संविधान को जो हमारा रक्षण की जो बात होती है उसे ही लेकर हम जो सभाएं ले रहे थे उसे ये समर के बाद ले. मणिपुर जल रहा है, यहाँ के भी स्टूडेंट्स वहाँ पर फंसे हुए हैं, लेकिन मणिपुर की बात है बहुत ही चिंताजनक है. मणिपुर में जो हिंसा हो रही है वो काफ़ी चिंताजनक है. यहाँ के स्टूडेंट्स हैं, महाराष्ट्र के अन्य सारे राज्यों के स्टूडेंट्स हैं. कहीं ना कहीं ये हिंसा रुकनी चाहिए और जो केंद्र सरकार है उनके ध्यान वहाँ आकर्षित होना चाहिए. सर वहीं देख रहे हैं शिंदे जी जो है कर्नाटका गए, लेकिन बाकी विषय पे बात करने को तैयार नहीं. हमारे जो यहाँ के जो इलीगल सीएम है वो कर्नाटका में प्रचार करने जाते हैं, दिल्ली में अक्सर जाते हैं, कभी असम में जाते हैं. हर एक राज्य में जहाँ जहाँ ऊपर के बॉस बोलते हैं वहाँ जाते हैं, क्योंकि वो कुर्सी के पीछे है. अगर आप देखें तो जनता की आवाज़ उन्हें सुनाई नहीं देती है. बारसू में हो या फिर पूना में हो विताल टेकरी की बात हो, या रिवर फ्रंट डिस्ट्रक्शन की बात हो, नागपुर में अजनीवन की बात हो, मुंबई में आरे की बात हो, ये काफ़ी सारी जो बातें हैं, जनता की जो आवाज़ें हैं, जो आंदोलन चल रहे हैं, वो दिखते नहीं है, क्योंकि वो जनता के सीएम है ही नहीं. वो खुद के लिए और खुद के पद के लिए सीएम बने हैं. मणिपुर में जिस प्रकार हम देख रहे हैं जहाँ जल पूरा लॉ एंड ऑर्डर खराब, कहीं ना कहीं सरकार की लापरवाही के चलते हो रहा है कि 3 गुट आपस में जल वहाँ पे. मुझे लगता है कि ये है कि जैसे मुंबई महाराष्ट्र के कई स्टूडेंट्स वहाँ पर हैं जो फंसे हुए हैं और स्टूडेंट साइड का ऑर्डर है, तो कई लोग चिंतित हैं कि उनके बच्चों का भविष्य क्या होगा. एनआईटी जैसे बड़े कॉलेजेस में पढ़ रहे हैं, तो ऐसे बच्चों को इवैक्यूएट करने के लिए महाराष्ट्र सरकार से आप किस तरह से बात? महाराष्ट्र सरकार में है कौन? आज तो वो व्यस्त है पूरे दिन कर्नाटक में, आज भी कल भी शायद व्यस्त रहेंगे. पूरा देश अगर आप देखें तो कर्नाटक के चुनाव में व्यस्त है. जो जिनकी जिम्मेदारी है वहाँ के हिंसा रोकने की, वो आज तो शायद कर्नाटक में होंगे. लेकिन यही बात है कि महाराष्ट्र के जैसे वहाँ विद्यार्थी है और अन्य सारे लोग हैं, वहाँ की भी जनता जो है मणिपुर की, मुझे उनके बारे में भी आज चिंता है, क्योंकि वो भी इसी हिंसा के आप देख रहे हो कि बलि बन रहे हैं. यही डरावनी बात है, यही डर की बात है कि ये हिंसा कहीं ना कहीं अभी रुका नहीं, तो उसका आगे क्या हो सकता है, यही बात सोच. बयान आया है सीएम का, उन्होंने कहा कि उन्होंने कौन से सीएम? यहाँ के एकनाथ शिंदे सीएम या दूसरे सीएम, डीसीएम? नहीं, एकनाथ शिंदे का बयान आया है. उनका ये कहना है कि मणिपुर में जो छात्र फंसे हुए उसके लिए चीफ सेक्रेटरी को बोला गया है चार्टर्ड प्लेन के जरिए छात्रों को लाया जाए, और साथ ही साथ उन्होंने वहाँ के छात्रों से बात भी की है, जिसमें वो बता रहे कि छात्र डरे हुए हैं. क्या इस मामले में महाराष्ट्र मैं उनसे यही देरी से उठाया गया कदम? नहीं, मैं उनसे यही विनती करूंगा, क्या है कि मिंदे सरकार को लोग भगाने की एक आदत है. अगर आपने देखा होगा तो 40 लोग यहाँ से कैसे भगा कि सूरत लेके गए, गुजरात लेके गए, गुवाहाटी लेके गए. तो यही यंत्रणा का इस्तेमाल करें जैसे उन्होंने किया था, और वहाँ के जो फंसे लोग हैं उनकी मदद करें. लेकिन आप देखें तो अगर यही एक सीरियस बात है कि आज भी उन्होंने कहा है कि चीफ सेक्रेटरी को कहाँ गया है. चीफ सेक्रेटरी साहब और सारी जो हमारी यंत्रणा है वो तो काम कर रही है, लेकिन अगर आप देखें तो सीएम साहब तो व्यस्त है. सीएम साहब प्रचार में व्यस्त है. सीएम साहब को बारसू के बारे में बात करने के लिए वक्त नहीं है. सीएम साहब को अजनीवन हो, आरे हो, रिवर फ्रंट डिस्ट्रक्शन हो पुणे का, इसके बारे में जनता से मिलने के लिए वक्त नहीं है, क्योंकि आज वो प्रचार में व्यस्त है. वैसे ही मणिपुर में जो हमारे बच्चे वहाँ फंसे हुए हैं, हमारे जो दोस्त फंसे हुए हैं या जो विद्यार्थी फंसे हुए हैं, उनके बारे में भी चिंता है. लेकिन आज मुख्यमंत्री के दौर पे वो तो व्यस्त है. संजय राउत को लेकर नीतीश राणे का एक बयान आया है, एक आज जो उनके लगातार आज वर्ल्ड आफ्टर दे, लेकिन ऐसे बयानों को ज्यादा ध्यान न दे. संजय राउत एनसीपी जाने की पूरी तैयारी में, उनके सूत्र ने कंफर्म किया है उनको. और शिवसेना काय की ज्या लोकांचा पगार आमच्यावर टीका करून मिळतो त्यांना त्यांचा पगार मिळू दे ना, बोलत राहू दे रोज.